प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पोलीसमध्ये घ्यावे लागतात, ज्या प्रकारे डॉक्टर्सनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावे लागतात ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले पाहिजे। मनोज ज्या प्रकारे भावनिक करत निघालाय की म्हणे अख्ख्या म्हणजे कोणी येऊ नका, कोणी येऊ नका। सांगायचं तात्पर्य महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे की मरतो म्हणलं तरी लोक येतात, मेल्याने लोक येतात। त्याच्यासाठी मरतो 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 म्हणायचं आणि लोकांना भावनिक म्हणजे हे करून आव्हान करून किंवा भावनिक करून लोकांना बोलवायचं आणि त्या पुढे म्हणायचं की हल्ला करतील, हल्ला करतील। कोण हल्ला करतील? जर जी येणारी माणसं आपलीच असतील, हल्ला कोण करतील? म्हणजे मनोजच्या डोक्यामध्ये मागे ज्या प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांसोबत डोकेफोडी झाली त्याच प्रकारे मनोजच्या डोक्यामध्ये आणखीन काहीतरी चाललेलं आहे आणि कदाचित हे सगळं इंटेलिजन्सनी ओळखलं पाहिजे। आता राहिला मनोजच्या मागणीचा प्रश्न। आता मला सांगा, मला विखे पाटलांना सुद्धा त्या निमित्तानं मान्य मंत्री आहेत त्यांना सुद्धा मला आवर्जून ही बाब अधोरेखित करून द्यायची आहे। कुणबी मराठा प्रमाणपत्र वाटप जर सुरू असेल तर मग SCBCचं प्रमाणपत्र कुणाला चालू आहे वाटप? कुणबी मराठा म्हणून निवडून येत आहेत मराठा भाऊ, मग SCBCच्या 10% काय? एका समाजाला 2 प्रकारचे आरक्षण, हे आरक्षण कायद्यामध्ये होऊ शकते का? पॉसिबल आहे का? जगात झालंय का? भारतात होऊ शकते का? जगात झालं नसेल आणि भारतात होऊ शकत नसेल तर ही बाब आवर्जून कायदेशीर दृष्ट्या कोणी लक्षात घेणार आहे की नाही? मनोज सोबत ही चर्चा करणार आहेत का की 10% दिलेलं आरक्षण रद्द करून घ्यायचं का? ही चर्चा होणार आहे की नाही असा देखील मी प्रश्न उपस्थित करतो। मला हे म्हणायचं नाही डोळे नसलेली व्यक्ती दळते आणि मला हे म्हणायचं नाही कुणीतरी पीठ घेऊन जाईल, हे मला म्हणायचं नाही, खाऊन जाईल हे मला म्हणायचं नाही, परंतु डोळसपणे आपल्याला आरक्षण बघावं लागेल। आरक्षण हे गरिबी हटावचं धोरण नाही, ओढून ताणून सामाजिक मागास होऊ शकत नाही। जरंगेंची भाषा ही सामाजिक मागासांसारखी आहे का? इथूनच आपण लिटमस टेस्ट म्हणजे आपण एका छोट्याशा रक्ताच्या थेंबावरून रक्तामध्ये काय चालू आहे आपण पाहतो, काय ऑर्गॅनिझम आहे हे आपण पाहतो। जरंगेची भाषा निश्चितच त्याचा वैयक्तिक क्रोध किती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर, कशा प्रकारची ती भाषा करतात आणि त्यामुळं हे सगळं भाष्य हे एक सांगून जातंय की रील स्टार मनोज जरंगे यांनी ही नवीन रील आज जी हे केलेली आहे, रिलीज केलेली आहे, त्या रिलीजच्या आधारे मनोज जरंगेंना प्रिव्हेंटिव्ह मेजर खाली मनोज जरंगेंना आता थांबवणं आवश्यक आहे, कायदेशीर थांबवणं आवश्यक आहे, वैद्यकीय दृष्ट्या थांबवणं आवश्यक है। मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना। मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना, क्योंकि भारत का कोर्ट कहता है ये समझे बिना कुछ मत करना, मनोज को दवाखाने ले जाना। कारण कोर्ट जर म्हणत असेल आणि कोर्टाने स्पष्ट केलं असेल तर मला असं वाटतंय की मनोजच्या म्हणजे मनोज जर एवढा म्हणजे तिळपापड होत असेल, तिळपापड तर त्यावर आपण जे आहे संबंधित पोलीस अधीक्षक